वंश फायटर अँटोफिल विरुद्ध गिरगाव बॉईज यांच्यामध्ये आता सामना रंगणार आहे. समोर आहे अभि आणि आकिब यांची सलामीची तोडफोड गोळी आणि आपल्याला इन ऍक्शन दिसणार आहे तो म्हणजे इरफान, अँटोफिलचा प्रीमियम फास्ट बॉलर. पाहावं लागेल कुठल्या प्रकारची. आपण बघितलं असेल ह्यापूर्वी 95 धावा बोर्डवर लागल्या होत्या प्रशांत 11 वाळकेश्वर यांचा. त्यांचा मात्र रेकॉर्ड तोडण्यात आता यशस्वी होतो का पाहूया. फलंदाजी संघ आहे तो म्हणजे गिरगाव बॉईज. हा कोणाचा मला वाटलं आकाश सायबर अभि आहे ना. सलामीचा गोलंदाज आपण बघताय ऑन स्क्रीन. इरफान समोर आहे म्हणजे अभि आणि आकिब, दोन्ही सलामीचे फलंदाज. षटक क्रमांक 1 सामन्यासाठी सुरू होते. पहिलं षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो म्हणजे इरफान. सामना करण्यासाठी अभि तयार. चेंडू क्रमांक 1 मार्गस्थ होतोय. चेंडूचा वेग मात्र तेवढाच चांगला आहे, अप्रतिम आहे. चेंडू मात्र जातोय स्क्वेअर माराच्या दिशेने. सुरुवात होते ती वाईटची. पुन्हा एकदा इरफान पहिल्या चेंडूसाठी सज्ज होतोय. आकृता चेंडू पॉइंट कव्हरच्या दिशेमध्ये. चेंडू मात्र थेट मैदानाच्या बाहेर जातोय. उत्तुंग असा षटकार. बॅट में एकदम मिला है मॅक्झिमम. पहिल्या चेंडूवर षटकार येताना अभिच्या. आपले इरादे मात्र स्पष्ट करताना कुठल्याही दबावाखाली येण्यासारखा फलंदाज नाहीये अभि. आपल्याला माहित असेल ज्या ज्या वेळेला दक्षिण मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा फलंदाजीची बात आली तेव्हा मात्र अभि तिकडे अंगदासारखं मात्र पाय रोवून उभा राहिला आणि पहिल्याच षटकावर तोडफोड जोडी आपण बघताय स्क्रीनवर. प्रीमियम फास्ट बॉलरला प्रीमियम षटकार थेट मैदानाच्या बाहेर. उत्तुंग डबल उत्तुंग. बॅट मध्ये एकदम धावा मिळाल्यात अर्धा डझन. काय बल्लेबाजी आहे, काय फलंदाजी आहे. सुपर से भी ऊपर. बॅक टू बॅक 2 षटकार. इरफानचं महागडे 2 चेंडू. आपण जास्त वेळ अभिला ठेवू शकत नाही. आपल्याला माहिती असेल ज्या प्रकारचा अभि फलंदाज आहे, कुठल्याही प्रकारचा चेंडू टाकलात आउटसाइड द ऑफ स्टंप जर टाकलात तर नक्कीच आपल्याला मैदानाच्या बाहेर जाऊन चेंडू आणावे लागतील. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा इरफान सज्ज होतो. यावेळेला मात्र बाजू बदलून घेतलीये. थोडच्या चेंडूमध्ये आपण बघत असतो लाईन आणि लेनचं फार महत्व असतं, परंतु यावेळेला मात्र दोन्ही बिघाड करून ठेवलाय तो म्हणजे अभिने. यावेळेला मात्र अगदी हलक्या हाताने फ्लिक केला चेंडू. अगदी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला मात्र संधी दिली ती म्हणजे अकिबला. पाहावं लागेल अकिब किती धावसंख्या आपल्या संघाच्या धावसंख्येत आतापर्यंत कमावू शकतो. इरफानचे आतापर्यंत 3 चेंडू झाले. 3 चेंडू षटक संपायला बाकी. डावखोरा फलंदाज अकिब हा फलंदाजी मार्कवर तयार. इरफान तयार. फटका चांगला आहे. चांगला चेंडू यावेळेला यॉर्क केला होता. तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेत समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा अभिला स्ट्राईकवर आणलाय. दबावाखाली गोलंदाज. पुढचा चेंडू कुठल्या प्रकारचा येतोय. फटका चांगला आहे. टॉप ऑफ द बॉलर अगेन गोइंग टू डाऊन टू द 6. संपूर्ण समाचार घेतलेत. अगदी सोपे प्रश्न विचारले गेले अभिसाठी आणि त्याची उत्तर मात्र अभि अगदी कठीण देतोय.
काय फटकेबाजी होताना दिसते. हवाई फायर मात्र होत आहेत, रॉकेट सोडले जात आहेत. चेंडू पुन्हा एकदा ताकद काढली आहे. चेंडूच्या खाली मात्र खेळाडू आलाय, जाते तो डी झोन मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ओव्हर क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या झाली ती 22. गोलंदाजी मार्कवर फिरकीपटू सगळ्यांचा चाहता द स्टार अनिकेत सानप याला आपण बघणार आहात. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपल्या नावाचा बोलबाला ज्याने केली, ज्याने डंका वाजवला, मेडन ओव्हरचा सम्राट अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवर. सामना करण्यासाठी आता समोर आहे तो अकीब. वंश फायटर अँटोफिल संघामधून संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येतोय. टेनिस क्रिकेटचा स्टार खेळाडू अनिकेत सानप. समोर आहे अकीब. अभि तितकंच आपल्याला माहित असेल, दक्षिण मुंबईतील एक नावाजलेलं नाव. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सुपरस्टार अनिकेत सानप. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत. आपण सुपरस्टार का आहोत याची प्रचिती मात्र देताना पहिल्या विकेटचं पतन होताना अकीब मात्र तंबूत परतताना याला म्हणतात अनुभव. अनुभवाचा पुरेपूर फायदा. नाव आहे अनिकेत सानप. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपण नेहमीच बघत असतो युट्यूबच्या माध्यमातून, टीव्हीवर. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीत म्हणून मगाशीच मी त्याची ओळख यासाठीच करून दिली होती. आपल्या मेडन ओव्हरचा बादशाह, आपल्या गोलंदाजीने ओळखला जाणारा अनिकेत सानप आपल्या नावावर पहिली विकेटचं गुणलेखकांकडून कर्तव्य पूर्ण करून घेत असताना फलंदाजी मार्कवर राहुल सामना करण्यासाठी अनिकेतचा सज्ज होईल. पहिल्या चेंडूवर आली आहे विकेट. कुठेतरी ब्रेक लागला. आता धावसंख्येला पाहावं लागेल किती धावसंख्या अजून आपल्या संघासाठी अडवू शकतात, किती डिफेंड करू शकतो तो म्हणजे अनिकेत सानप. कीपरचं नाव काय असेल? अनिकेत सानप चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होते. सामना करेल राहुल. एक स्लिप, त्याच्यानंतर एक फाईन लेगचा खेळाडू मात्र अगदी जवळ ठेवलाय. सोहेल कडून थोडंसं मार्गदर्शन घेताना अनिकेत सानप संपूर्णपणे पॅक साईड करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा तिकडे खेळाडू मात्र तैनात होता. चेंडूला मात्र पायाला लक्ष करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र तिकडे घेतली आहे. अगदी चांगले रनिंग बिटवीन द विकेट. आपल्या संघाच्या धावसंख्येत आणखी धाव. आता मात्र युद्ध पाहायला मजा येईल. अनिकेत सानप वर्सेस अभि. इन्फॉर्म बॅटर अभि आता स्ट्राईकवर असेल, समोर असेल अनिकेत सानप. कोण कोणावर भारी पडते पाहूया. आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार ठोकलेत अभिनी. समोर आहे अनिकेत सानप. सुवर्ण संधी दोघांसाठीही. हे क्रिकेटचं महायुद्ध आहे मित्रांनो. आपण बघताय इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक 2026 स्टार खेळाडू सगळे आज शिवडीत उतरलेत. सुरुवात खराब झाली आहे तिथे मात्र स्वेर मारा वाईटचा इशारा. थोडासा वेग वाढवण्याचा अनिकेतचा प्रयत्न फसलाय. स्वेर माराच्या दिशेमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ करून दिली ते म्हणजे अनिकेत सानपने. पुढचा चेंडू अभिसाठी. स्टान्स पुन्हा एकदा आहे तोच जो पहिल्या षटकामध्ये ठेवला होता. फटका चांगला. पुन्हा एकदा खेळाडू मात्र तिकडे तैनात होता. एका धाव्यामध्ये पाहावं लागेल नाही, परंतु तिकडे चेंडूची अडवणूक करण्यात आली. निर्धाव चेंडू तो अनिकेतचा. अजून अशा चेंडूची आवश्यकता आहे. थोड्या पहिलं षटक थोडं महागडं गेलं होतं, त्याच्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला अनिकेतची. जेव्हा गोलंदाजी आली पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला आणि त्याच्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला का पाहायला मिळाला. यावेळेला हलका चेंडू पॉइंट कव्हरच्या डिव्हिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. 2 चेंडू अजूनही शिल्लक. अभिकडून अजूनही बऱ्याचशा अपेक्षा. मला वाटतं अनिकेतला थोडंसं डिफेन्सिव्ह मोडवर खेळण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजे अभिकडून. चेंडू मात्र चांगला वळवलाय. खेळाडू त्याच्या खाली आहे. झेल आणखी होऊ शकतो. अभिवर भारी पडलाय अनिकेत सानप.
गोलंदाजीचं सुवर्ण असं प्रदर्शन आपण बघताय ते म्हणजे अनिकेत सानपकडून आणखी विकेटचं पतन होताना त्याबरोबर गिरगाव बॉईजचं सिंगल घेतलेलं ना. वन मोर विकेट डाऊन. विकेट गोस टू अनिकेत सानप. सुंदर गोलंदाजी. आपल्याला माहित असेल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू दे किंवा 6 चेंडू 3 धावा डिफेंड करण्याची जी किमयागार असा गोलंदाज फिरकीपटू अनिकेत सानप आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघताय. सगळे प्रेक्षक आज संपूर्ण शिवडी मैदान कॅच पकड. बघण्यासाठी आले. पुढचा चेंडू अक्षयसाठी. यावेळेला मात्र चेंडू कळला नाही. मला असं वाटतं थोडस हाफ फॉलीवर तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वी असं दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे ती. धावसंख्या झाली ती 25. म्हणजे आपण बघू शकता फक्त आणि फक्त 3च धावा अनिकेत सानपच्या या षटकामध्ये आल्या. तर टाळ्या झाल्या पाहिजेत अनिकेत सानपसाठी. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन अनिकेत सानपकडून. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या. तर त्याच्यानंतर मात्र धावसंख्येला ब्रेक लावण्यात यशस्वी झाले ते अनिकेत सानपचं षटक. आता ही जबाबदारी कोणावर देण्यात येते पाहावं लागेल. पॉवर प्लेचं षटक घेण्यात येते का? कारण आपल्याला माहिती असेल पहिल्या 4 षटकांमध्ये पॉवर प्लेचं षटक घ्यायला हवं. षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज आकाश. राहुल आणि अक्षयची आता जोडी पाहावं लागेल. धावसंख्या किती लांबपर्यंत घेऊन जाऊ शकतो. पॉवर प्लेचं षटक अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल. अगस्ता पहिला चेंडू अक्षयचा चांगला फटका. पण तो चेंडू मात्र मैदान पाहावं लागेल. तिकडे मात्र थोडस मिसकॅल्क्युलेशन मिसकम्युनिकेशन दोघांमध्ये पाहावं लागेल. एक धाव मात्र तिकडे घेण्यात यशस्वी झालाय. कुठेतरी तो दोघांमध्ये कुठेतरी आपण बघितलं होतं की थोडस मिसकॅल्क्युलेशन मिसकम्युनिकेशन झालं. परंतु आपल्या सेफ झोन मध्ये व्यवस्थितरित्या दोघंही परत आलेत. आकाशचा दुसरा चेंडू मॅन फ्रॉम अँटॉफिल. सामना करण्यासाठी राहुल तयार. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेमध्ये. चांगला तिथे थ्रो चान्स घेण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. चेंडू क्रमांक 2 झालाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक. ही धावसंख्या पाहावं लागेल कुठपर्यंत आता निभवते. कारण पॉवर प्लेचं षटक अत्यंत महत्वाचं ठरणार आहे फलंदाजी टीम गिरगाव बॉईज साठी. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मैदानात राहिला त्याच ठिकाणी टार्गेट केलं जातंय. जेव्हा आपण ओपन ग्राउंडला खेळतो तेव्हा बघतो की चेंडू मात्र पाठी जाऊन फायनलच्या दिशेमध्ये चौकार किंवा 2 धावा मात्र मिळतात. परंतु हे आपण बघू शकतो आयताकृती डायमेन्शनल असं ग्राउंड आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ही धावसंख्या अडवणूक केली जाते अडली जाते. त्याच्यामुळे टार्गेटिंग एरिया जे असणार आहे ते म्हणजे स्क्वेअर लेग असणार आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकता. अक्षयने तोच प्रयत्न केलाय परंतु याला उत्तुंग डबल हिट केलाय. बॉलला गेलाय तो थेट सडक पे कडक षटकारासाठी. टार्गेट झालाय आकाशचा. कारण आता दुसरा पर्याय उरला नाहीये याच्यासाठी. या धावसंख्येवर मात्र अटॅकिंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन अक्षयकडून. 6 धावा आपल्या संघाच्या खात्यात आणि स्वतःच्या खात्यात जमा केल्यात. आकाश पुन्हा एकदा तयार. अक्षय तयार. राहुल आहे बेटा. हा सायबर राहुल. राहुल कडून पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये. ह्यावेळेला चेंडू मात्र इन कटर केलाय आणि मला वाटतं थोडस स्वतःला वाचवण्याच्या नादामध्ये पंचांकडे बघितलं जातंय. 22चा इशारा पंचांचा. त्याच्यामुळे ही धावसंख्या संघाच्या धावसंख्येत जाईल. राहुल आता नॉन स्ट्रायकरला. अक्षय बॅटिंग आहे ना. शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करेल अक्षय. चेंडू मात्र हवेत आहे. चांगला फटका बॅकफुटला जाऊन सगळा वेट ट्रान्सफर केलाय. खेळाडू खाली आलाय. पाहावं लागेल झेलू शकतो का. चांगली तिथे अडवणूक आपल्या संघासाठी.
5 धावा अडवल्यात मात्र तिकडे कॅच कॅच मात्र होता तिकडे. मला कळलं नाही कॅच का घेतला गेला नाहीये. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. धावसंख्या झाली ती 35. 35. पॉवर प्लेचं षटक सुरू होईल आता. आपल्याला माहित असेल पॉवर प्लेचा नियम आहे, आपण जेवढे धावा कराल त्याच्या दुप्पट धावसंख्या आपल्याला मिळेल. आणि जर आपली विकेट गेली तर आपण ज्या षटकामध्ये ज्या धावा केल्यात तेवढ्याच धावा आपल्याला मिळेल. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले स्पेशलिस्ट मुकेश दास आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय. उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक ज्याने आपल्या नावावर अँटॉफिल प्रीमियर लीग मध्ये केलं असा मुकेश दास आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय. एक व्यावसायिक खेळाडू, आणखी एक व्यावसायिक खेळाडू अँटॉफिल फायटर्स वंश फायटर अँटॉफिल यांच्याकडून मुकेश दास गेल्याच रविवारी उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक आपल्या नावावर केलं होतं असा मुकेश दास आपला पहिला चेंडू घेऊन पॉवर प्ले स्पेशालिस्ट फटका पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेमध्ये ट्रॅव्हल करतोय. डी झोन मध्ये चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर डी झोन मध्ये चेंडू गेला. पाहावं लागेल क्रमांक 2 चा चेंडू. विकेट्स मात्र घालवायचे नाहीयेत. सोयर मारा. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत आणखी 1 ने वाढ. मुकेश दास पुन्हा एकदा चेंडू मात्र बॅटची कडा घेतली आहे. डी झोन मध्ये चेंडू जातोय. एकेका धावेने मात्र समुद्र भरण्याचा इथे प्रयत्न होतोय. मल्टिप्लाय बाय 2. चांगली गोलंदाजी होते. आपण बघता चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते. जो चेंडूची जी लेंथ आहे, जी उंची आहे, ती अगदी छाती आणि पोटाच्या मधोमध टाकण्यात येते होते. म्हणजे मुकेश दास सिमेंट विकेटचे बादशाह. चेंडू यावेळेला हवेत गेलाय, परंतु मला वाटतं कुठेतरी अँगल मात्र तिकडे चुकीचं झालंय. 2 धावा मिळतील. अक्षय आपल्या संघासाठी आणखी किती धावा या पॉवर प्ले मध्ये मिळवू शकतो, कारण एका मोठ्या फटक्याची तर आवश्यकता आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, नियमाप्रमाणे मल्टिप्लाय बाय 2 केले जातील. दुप्पट धावसंख्या दिली जाईल. 21 दिन में पैसा डबल अशी स्कीम आहे या पॉवर प्ले मध्ये. परंतु 6 गेंदों में यहाँ पे डबल रन आपको मिल सकते हैं. अक्षयचा पुढचा चेंडू. मुकेशचा सामना करण्यासाठी अक्षय सज्ज. त्याच दिशेमध्ये चेंडू मात्र चेंडू हवेत राहिलाय, मैदानातच राहिलाय. एका धावेत समाधान मानावं लागेल. राहुलला स्ट्राईकवर आणलंय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठी फटका येते का राहुलच्या बॅटमधून? डगआउट मधून तसा शाउट आउट झालाय. मुकेशचा चेंडू क्रमांक 5 मार्गस्थ होतोय. सामना करण्यासाठी सज्ज राहुल. परंतु नो बॉलचा इशारा पंचांकडून. पंच बुमरो यांच्याकडून नो बॉलचा इशारा आणि दॅट्स अ फ्री हिट. सुवर्ण संधी पॉवर प्ले आणि फ्री हिट. राहुल साठी सुवर्ण संधी उपलब्ध. राहुल किती धावा आपल्या संघाच्या धावसंख्येत ऍड करू शकतो आणि त्या दुपटीत किती जाऊ शकतात पाहावं लागेल. मुकेश दास कुठल्या प्रकारचा चेंडू हाताळतोय? फटका चांगला आडव्या बॅटिंग खेळलेला फटका मात्र मैदानातच राहिलाय. पॉवर प्लेचं जे नो बॉल होतं त्याचा मात्र आपल्या ठिकाणापासून मात्र लांब ठेवला चेंडू आणि त्याच्यामध्ये एकच धाव मिळाली. अक्षयकडे ही संधी आहे शेवटचा चेंडू खेळण्याची. मुकेश दासची अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत तरी आपल्या नावावर केले आणि ह्यावेळेला मात्र बॉडी लाईनला चेंडू टाकला होता. थोडासा खाली पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न. षटक संपलंय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. षटका अखेरीस धावसंख्या आली होती ती 8. म्हणजे ह्या 16 धावसंख्या काउंट केल्या जातील. 16 धावसंख्या टोटल काउंट केले जातील सर.
दोन्ही संघांची नोंद घ्यायची आहे. 51. धावसंख्या 50च्या पार गेली, ती झाली आहे 51. शेवटचं षटक शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय अनिकेत सानपकडे. ऊपर है ऊपर 0 नंबर पे. पहिल्या षटकामध्ये आपल्या फक्त आणि फक्त 3च धावा दिल्या होत्या आणि 51 धावसंख्येच्या वर किती धावा मात्र आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज आता मिळवतात ते पाहूया. राहुल आणि अक्षय. समोर आहे अनिकेत सानप. ये घंटा है. राहुल बाहर हो गया. द मेडन ओव्हर स्पेशालिस्ट. ताली वाला तुरंत आता. रत्नागिरी प्रीमियर लीग, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, त्यांचा स्टार खेळाडू मुंबईतील अनिकेत सानप. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेमध्ये चेंडू फाईन करण्याचा प्रयत्न, परंतु डेंजर झोन मध्ये आहे खेळाडू. विकेट मात्र तिकडे येते आहे रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद होतोय. राहुल पहिल्या चेंडूवर विकेट. त्याच्यामुळे अगदी डेंजर झोन मध्ये मात्र तिकडे चांगलं थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं असतं तर नक्कीच सेफ झोन मध्ये असते, परंतु विश्वास बसत नव्हता. तेवढाच चांगला उत्कृष्ट असा थ्रो मात्र खेळाडूकडून केला गेला आणि परिणामस्वरूपी पहिलाच रनआउट आला पहिल्या चेंडूवर. फलंदाजी मार्कवर मिथिलेश, नवीन फलंदाज द फ्रेश लेग्स मिथिलेश येताना आपल्याला दिसतोय. बॅटमॅन नाव काय? अनिकेतचे अजूनही 5 चेंडू शिल्लक. अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करण्यासाठी अक्षय तयार. मोठ्या फटक्याची आवश्यकता. धावसंख्या आणखी 60च्या जवळपास न्यायची असेल तर एक फायटिंग टोटल या मैदानात मानलं जातं. यापूर्वीच्या सामन्यामध्ये 95 ते 97 धावा आपल्या नावावर केल्या होत्या फलंदाजी संघाने. अनिकेतचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय तो मैदानातच आहे. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. मिथिलेश. एका धावेत समाधान मानावं लागेल. नवीन फलंदाज मिथिलेश मैदानात उपस्थित. मिथिलेश वर्सेस अनिकेत सानप. सामना बघायला मजा येईल. 4 चेंडू शेवटच्या षटकातील शिल्लक. काय गोलंदाजी होती अनिकेत कडून यापूर्वीच्या षटकामध्ये. 3 धावा आणि आता फक्त 2 धावा. माफ करा, एकच धाव आली. चेंडू मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये अनिकेतच्या हातातून चेंडू निसटलाय. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. एका धावेत समाधान मानावं लागेल. अक्षयवर आता ती जबाबदारी आली आहे, कारण बराच वेळ बरेच चेंडू मात्र मैदानात आपण खेळलो उपस्थित आहेत, त्याच्यामुळे अटॅक करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. अजूनही 3 चेंडू अनिकेत सानपचे शिल्लक आहेत. सामना करण्यासाठी पुन्हा सज्ज होते तो म्हणजे अक्षय. फटका चांगला आहे. चेंडू गेलाय थेट स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. मैदान पार करेल, जाईल मॅक्झिममच्या दिशेमध्ये. उत्तुंग षटकार. अक्षयने बराच वेळ मात्र वेट केला होता. थोडासा चेंडू आखूड मिळाला, शॉट मिळाला, त्याचा मात्र फायदा उचलला तो म्हणजे अक्षयने. संघाच्या धावसंख्येत आणखी 6 धावा मात्र त्याने ऍड केल्यात. आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये या 6 धावा लिहिल्या गेल्यात गुणलेखकांकडून. फलंदाजीचं प्रदर्शन अनुभवावर मात्र भारी पडताना आपल्याला अक्षय दिसतोय, गिरगावचा सुपर बॉय. आता मात्र पाहावं लागेल 2 चेंडू अजून शिल्लक. किती धावसंख्या अजून येते का? अनिकेत कमबॅक करतोय. सगळ्यांचं लक्ष गोलंदाजावर. थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन. एक एक्स्ट्रा खेळाडू लेग साईडच्या दिशेमध्ये. चेंडू क्रमांक 5 मार्गस्थ होतोय अनिकेत सानप. चांगला यावर केला चेंडू. यावेळेला मात्र अगदी उखडून काढण्याचा प्रयत्न तिकडे. लेग बायचा इशारा पंचांचा. धावसंख्येत होते ते 1 ने वाढ. मिथिलेश शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर अनिकेत सानप. फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. खेळाडू त्याच्या खाली 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 आणि अनिकेत सानपच्या नावावर आणखी एक विकेट लिहिली जाते. आतापर्यंतची किफायतशीर गोलंदाजी. गोलंदाजाचं नाव आहे अनिकेत सानप. आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेतलं होतं आणि शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवलंय. तर अनिकेत व्हेरी गुड बॉलिंग. धावसंख्या येऊन पोचले ती म्हणजे 61 धावांचं आव्हान. वंश फायटर अँटोफिल यांच्यासाठी. आपल्या इथे आज प्रमुख पाहुण्यांमध्ये चंद्र सर इथे उपस्थित आहेत. चंद्र सर, आपलं खूप खूप स्वागत. आपण जेव्हा ISPL अच्छा ज्या सामने बघितले होते तर चेन्नई सिंगम अंतिम विजय संघ ठरला होता चेन्नई सिंगम आणि त्याचे सर्व चंद्र सर कोच चंद्र सर इथे उपस्थित आहेत. चंद्र सर, आपलं खूप खूप स्वागत स्वागत स्वागत.
ईशापूर्तीशी महालक्ष्मी चषक शिवडी विधानसभा अंतर्गत आज भव्य ओराम क्रिकेट सामन्यासाठी चंद्रकांत शिंदे उर्फ चंद्र सर इथे उपस्थित झाले आहेत. चंद्र सर, आपलं खूप खूप स्वागत. आपल्याला माहित असेल राहुल इलेव्हन सारखा नावाजलेला संघ यांचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे ISPL चेन्नई सिंगमचे कोच राहिले आहेत. चंद्र सर यांचं इथे स्वागत आहे. उपशाखा प्रमुख राजेशभाई मांगडे, त्याचप्रमाणे मुंबईतील नामवंत संघ राहुल इलेव्हन यांचे कर्णधार चंद्र सर इथे उपस्थित झाले. चंद्र सर, आपलं खूप खूप स्वागत. इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक राजेशभाई मांगडे उपशाखा प्रमुख यांच्याकडून आपलं खूप स्वागत ह्या मैदानामध्ये. तसंच आपल्याला माहित असेल राज कपूर ट्रॉफी व्हायची, RK चषक व्हायचं, 3 वेळा फायनल विजेते संघ राहुल इलेव्हन यांचे कर्णधार चंद्र सर चंद्रकांत शिंदे. खूप स्वागत आपल्या इकडे. आज तेच म्हटलं, आज प्रबोधनकार ठाकरे शिवडी स्टार, सगळे स्टार्स आज उतरले आहेत. त्याचप्रमाणे आज अनिकेत सानप आहेत आपल्या समोर, आकाश शिंदारी आहेत, अमेय लाड आहेत. या सगळ्यांचं खूप स्वागत. आपण मगाशी निखिल जाधवला बघितलं होतं. धावसंख्या झाली 60-61 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे, ते म्हणजे वंश फायटर अँटोफिल यांच्याकडे. ईशापूर्तीशी महालक्ष्मी चषक पर्व 3 मध्ये आज खुल्या गटातील सामने सुरू आहेत. तर आज आमच्या या सामन्यासाठी चंद्रकांत शिंदे उर्फ चंद्र सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. तरी मी विनंती करेल, उपशाखा प्रमुख शिवसेना उपशाखा प्रमुख कट्टर शिवसैनिक राजेशभाई मांगडे हे चंद्रकांत शिंदे सरांचा इथे सत्कार करतील. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. सत्कार स्वरूपामध्ये सरांना एक सन्मान चिन्ह सोबतच पुष्पगुच्छ आणि मानाची शाल त्यांच्यापर्यंत सुपूर्द करण्यात येते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद चंद्र सर. खरोखरच आमचा ओढ भरून येतं. आम्हाला गर्व आहे आपल्यावर की आपण आम्ही लहानपणापासून आपल्याला फॉलो करत आलो होतो. मोठे मोठे क्रिकेटपटू, आपण क्रीडापटू, टेनिस क्रिकेट स्टार आपण घडवलेत आणि ISPL चेन्नई सिंगम यांचे कोच म्हणून त्यांची निवड झाली आणि तेच संघ अंतिम फेरीत पोहोचून त्यांनी अंतिम फेरी आपल्या नावावर केली. महेश पवार सारखे मोठमोठे खेळाडू यांना आपण ट्रेन केले तिथे. तर खूप खूप स्वागत आपलं आणि खूप खूप धन्यवाद. चला पुन्हा एकदा वळूया आपण सामन्यांकडे. 61 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजे वंश फायटर अँटोफिल यांना. आज आमच्या जवळचे स्नेही अक्षय ज्वेलरचे मालक चालक संचालक कल्पेश भाई जैन इथे उपस्थित झाले. कल्पेश भाई नमस्कार आपको. कल्पेश भाईंचा इथे सत्कार करण्यात येतोय. उपशाखा प्रमुख राजेशभाई मांगडे हे त्यांचा सत्कार करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावर आपण बघताय अनिकेत बघताय आणि सलामीसाठी आपण बघताय आकाश शिंदारिया, मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी, मॅन ऑफ दी बेस्ट बॅटरचा मानकरी, अँटोफिल प्रीमियर लीग. 160 धावा या संपूर्ण लीग मध्ये त्याने आपल्या नावावर केलेत. आणि समोर आपण बघताय तो म्हणजे आदित्य दळवी. दोन्ही स्टार खेळाडू आपल्याला स्टार खेळाडू पाहायला मिळतात. अनिकेतचा पहिला चेंडू, आकाश शिंदारिया पहिलाच फ्लॅट चेंडू जातोय थेट मैदानाबाहेर. सुरुवात कडक, थेट सडक, 6 धावांसाठी. मगाशीच मी सांगितलं होतं 160 धावा आपल्या नावावर आणि त्याच्यामध्ये 50 धावा केल्या होत्या, 50 मारली होती अँटोफिल प्रीमियर लीग मध्ये. असा खेळाडू, मुंबईतील नामवंत खेळाडू, टेनिस क्रिकेटपटू आकाश शिंदारिया इन द ऍक्शन. पहिल्या चेंडूवर अनिकेतच्या षटकार ठोकलाय. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय, सामना करतोय आकाश शिंदारिया. फटका चांगला आहे, थेट मैदानाच्या बाहेर. बॉलरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक 2 सिक्सर, एक पे एक फ्री. आकाश शिंदारिया यांना जर आपण अशा प्रकारचे चेंडू द्याल आउटसाइड द ऑफ स्टंप तर नक्कीच त्याचा समाचार घेतला जाईल. चेंडू मैदानाच्या बाहेर आणले जातील. 2 चेंडूवर 2 सलग षटकार ठोकलेत. फलंदाजाचं नाव आहे नन अदर दॅन आकाश शिंदारिया. अनिकेतला माहिती काहीतरी वेगळं करावं लागेल.
वेगळ्या टप्प्याची योजना आखावी लागेल, कारण आपल्याला माहित असेल जर आपण नक्कीच दबावाखाली असतो आपण चांगल्या प्रकारची खेळी खेळली पाहिजे, चांगल्या प्रकारचा गेम केला पाहिजे. अनिकेतचा चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होते सामना करण्यासाठी. पुन्हा एकदा आकाश शिंदारे सज्ज. चांगला यार चेंडू, रिझल्ट सेम, बॅक टू बॅक हॅट्रिक ऑफ द 6 बाय आकाश शिंदारिया, मॅन थ्रो मॅन टॉफिल. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. खरोखरच आकाशचा हेवा वाटतो, कारण जेव्हा मी तिकडे समालोचनासाठी होतो तेव्हा आकाशने मात्र एक गोष्ट तिकडे बोलली होती, आनंदवाडी क्रिकेट तो खेळायला गेला नव्हता कारण त्याला अँटोफिल प्रीमियर लीग खेळायची होती. म्हणजे आपल्या विभागाला किती सन्मान देतो आकाश शिंदारे. एक चांगला माणूस आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि फलंदाजी तर अप्रतिम आहे, गोलंदाजी तितकीच चाणाक्ष. परंतु आता मात्र बॅक टू बॅक 3 सिक्सर मारलेत आणि 3 चेंडूमध्ये 3 सिक्सर कडक ठोकलेत. चेंडू क्रमांक 4 अनिकेत मात्र संपूर्णपणे दबावाखाली. पाहावं लागेल कुठली रणनीती अनिकेत कडून आखण्यात येते. प्रीमियम फास्ट बॉलरवर अटॅक, दुतर्फा अटॅक होतोय का पाहूया. कमबॅक करण्याची संधी अनिकेतकडे सगळ्यांचं लक्ष. आकाश शिंदारे ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे, रिझल्ट पण चांगला आहे, थेट जातोय मैदानाच्या बाहेर. षटकार क्रमांक 4 येतोय. खेळाडूचं नाव सगळ्यांना सांगण्याची गरज नाहीये, स्क्रीनवर दिसतंय. वंश फायटर अँटोफिल कडून आकाश शिंदारिया. चौकारांचा चौकार षटकार ठोकलाय तो म्हणजे आकाश शिंदारियाने. 4 चेंडू 4 षटकार. 2 षटकार अजून ठोकू शकतो का? 6 चेंडू 6 षटकार ठोकू शकतो का? साईड कुठली निवडतोय अनिकेत? संपूर्णपणे दबावाखाली. शांततेत गोलंदाजी करण्याची आवश्यकता. आता मात्र कुठेतरी ही धावसंख्या अगदी शॉर्ट आहे असं वाटायला लागलंय. 61 धावा करायच्यात, 24 धावा अगोदरच आल्यात. षटकार क्रमांक 5 फ्लॅट 6 आउट ऑफ द स्टेडियम. 5 चेंडू 5 षटकार. कडक फलंदाजी, तडक फलंदाजी. खेळाडू फक्त दर्शक म्हणून उभे राहिलेत. 5 चेंडूत 5 षटकार. 6वा षटकार येईल का? सगळ्यांचं लक्ष आकाश शिंदारियाकडे. शेवटचा चेंडू. सन्मान दिलाय, सन्मान दिलाय. टाळ्या झाला पाहिजेत आकाश शिंदारियासाठी. एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपण मैदानात बघतोय. आपण प्रोफेशनल खेळाडू का आहे याचं मात्र आपल्याला सांगताना आकाश शिंदारिया शेवटच्या चेंडूवर सन्मान दिलाय. 6 चेंडू मध्ये धावसंख्या मात्र येऊन ठेपली आहे ती 31 या धावसंख्येवर. 5 चेंडूत 5 षटकार ठोकले, शेवटच्या चेंडूवर सन्मान दिलाय. चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहायला मिळतंय आणि आम्ही खरोखरच नशीबवान आहोत. इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक 2026 की आकाश शिंदारे सारखे आज खेळाडू आपण बघतोय, ज्यांना आपण नेहमी स्क्रीनवर पाहत असतो, युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो. म्हणूनच मगाशी मी म्हटलं एक चांगलं व्यक्तिमत्वही आहे आकाश शिंदारिया. त्याचं त्यांनी आता प्रचिती मात्र दिलेली आहे तिकडे. षटक क्रमांक 2 सुरू होते. आता मात्र संधी आहे ती म्हणजे आदित्यचा गोलंदाजी मार्कवर आणखी एक स्टार रियल कलाकार अमेय लाड. आपल्या ISPL मध्ये अमेयला बघितलं होतं आणि आता मात्र बघतायत शिवडीमध्ये प्रबोधनकार ठाकरे मैदानामध्ये अमेय लाड. यावेळेला मात्र आदित्यने चेंडू भिरकावून दिलाय थेट मैदानाबाहेर. अमेयचा समाचार घेतलाय. प्रश्न विचारला होता अमेयने, उत्तर दिले आदित्यने. आकाशनावर आणखी एक षटकार. यावेळेला मात्र अमेय लाड कमबॅक करताना पहिल्या षटकारानंतर थोडासा टप्पा मात्र पाठी ठेवला आकाश शिंदारिया. टप्प्याची थोडीशी जाणीवपूर्वक त्याच्यावर फलंदाजी करताना अमेय लाड पुन्हा एकदा तयार. सामना करतोय आकाश शिंदारिया. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय तो ऑफसाईडच्या दिशेमध्ये. चांगला चेंडू वळवलाय अमेय लाडने. एक मोठं नाव अहमदाबाद लायन्सचा खेळाडू यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर तयार. चांगला चेंडू मारून याला बॅटच्या खाली होता, झोन मध्ये होता, परंतु आकाश मात्र कुठेतरी फ्लो मध्ये गेला त्याच्या आणि निर्धाव चेंडू होते. गोलंदाजीत मात्र तेवढीच चमक दाखवताना अमेय लाड. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन अमेयकडून. पाहावं लागेल कुठल्या प्रकारचे दोन्हीही एकमेकांच्या समोरासमोर टाकलेले दोन्ही प्रतिद्वंदी. फटका चांगला आहे, फ्लॅट लावूया. झेल होऊ शकतो का? झेल मात्र तिकडे सुटलाय आणि झेल मात्र सोडलाय तो आकाश शिंदारियाचा. झेल घेण्याची तिथे संधी उपलब्ध आहे. चौकाराच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय, एक चौकार येतोय.
मात्र 2 आणि 1 धावा आता बघायलाच मिळत नाहीये. षटकार आणि चौकारांचीच बरसात होते. मॅच लवकर संपवण्याचा आणि समोरच्या संघाला भीतीत ठेवण्याचा आकाशचा प्रयत्न यशस्वी होते. अमेचा पुढच्या चेंडूवर ह्या वेळेला आणखी एक मॅक्झिमम, बंदे में दम मिला है मॅक्झिमम. काय फलंदाजी आहे आकाश शिंदाऱ्याची. खरोखरच शेवटच्या चेंडूवर अटॅक झाला आणि पाहूया धावसंख्या मात्र आता मला वाटतं पाण्याच्या नळासारखी व्हायला लागली आहे. ती येऊन पोचली आहे ती 47 या धावसंख्येवर. 47. वन मॅन आर्मी. वैयक्तिक आणि या 47 धावांमध्ये वैयक्तिक धावाच आकाशच्या 47 आहेत. पॉवर प्लेचं षटकही त्याच्यात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जखमेवर मीठ चोळण्याचं काम गिरगाव बॉयजच्या आता मात्र केलेलं आहे. ते म्हणजे पॉवर प्लेचं षटक घेतलेलं आहे. 47 धावा संघाच्या, 47 धावा निकेशच्या, आकाशच्या. काय फलंदाजी मात्र होते. आणि पॉवर प्लेचा षटक घेऊन आला तो म्हणजे अंकित. आपल्याला माहित असेल पॉवर प्लेचा नियम, जेवढ्या धावा आपण बनवाल त्याच्या दुप्पट धावा इथे काउंट केले जातील आणि जर विकेट आली तर त्या धावसंख्या मात्र तिकडेच काउंट केले जातील, तेवढेच काउंट केले जातील. आणि या वेळेला मात्र इनफॉर्म आदित्य आपल्या ताकदीचा प्रयोग देते, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आदित्य दळवी एक मोठं नाव आपण स्क्रीनवर बघताय. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आकाश शिंदारिया, आदित्य दळवी. वन मोर टाइम कॅच. येस, पण त्यावेळेला मात्र तिकडे चांगली अडवणूक. आपल्या संघासाठी 5 धावा मात्र नक्कीच अडवल्यात. दीपक होता तिकडे, दीपक मात्र तिकडे लॉंग ऑफला त्याला तैनात केला होता. अगदी बॉलवर शेवटपर्यंत नजर ठेवली आणि चेंडू मात्र अडवलाय. अडवणूक झालीय. फटका चांगला, 50 झाली आहे. फलंदाजाचं नाव आहे आकाश शिंदारिया. टाळ्या झाल्या पाहिजेत आकाशसाठी. कॉंग्रॅच्युलेशन आकाश. यापूर्वी मी सांगितलं होतं की ह्याच फलंदाजाने 160 धावा आपल्या नावावर केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 50 धावसंख्या आपल्या होत्या त्या अँटॉफिल प्रीमियर लीग मध्ये. आणि ह्यावेळेला मात्र शिवडीच्या या मैदानात वादळ आले आकाश शिंदाऱ्याचं. काय फलंदाजी करताना बघता आणि काय सगळ्यांचं डोळ्याचं पारणं फिटावं अशी गर्दी आपण बघताय, तोबा गर्दी बघताय. आणि बॅटिंग बघायला आकाश शिंदाऱ्याची. आकृत्याचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडू फ्लॅट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा ना दोघंही एकमेकांच्या संपर्क कक्षेपासून लांब. 13 चेंडू मध्ये 50 धावा या पठ्ठ्याने पूर्ण केल्यात. वाघ आहे वाघ, फलंदाजीतला वाघ आकाश शिंदारिया, मॅन फ्रॉम अँटॉफिल. 10 ड्राय शेर. आकृत्याचा चेंडू, फ्लॅट बॅटने चेंडू खेळला. चेंडू कुठे टाका, रिझल्ट सेम, षटकार. आणि मॅच मात्र संपवलाय. टाळ्या झाल्या पाहिजे ती आकाश शिंदाऱ्यासाठी. सुंदर फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, टोले झंग फलंदाजी. फलंदाज आहे आकाश शिंदारिया. 61 मध्ये 59 वैयक्तिक विकेट. आपल्याला माहित असेल 61 धावसंख्येमध्ये वैयक्तिक धावा 59 धावा आकाश शिंदाऱ्याच्या. म्हणजे एका बाजूलाच ती धावसंख्या आपल्याकडे आणून ठेवली आहे. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आकाश शिंदारेकडून, अभिनंदन. 15 चेंडूत 60 धावा पूर्ण केल्यात.